आपण पाहत आहात लोकप्रबोधन, सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज चॅनल। नाशिक येथील ओला उबेर रॅपिडोअरवर आरटीओची कारवाई, नवसंघर्ष संघटनेला मोठे यश। नाशिक शहरात नवसंघर्ष संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून आरटीओ प्रशासनाने ओला, उबेर आणि रॅपिडोशी संबंधित अवैध टू व्हीलर व्यवसायावर कारवाई सुरू केली आहे। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानंतर नाशिक आरटीओने 12 बाईक चालकांवर कारवाई केली। ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून तरुणांना प्रलोभने देत अवैध व्यवसाय करण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप संघटनेने केला होता। 12 मे 2026 रोजी परिवहन विभाग व सायबर पोलिसांनी यासंदर्भात परिपत्रक जारी केले होते। प्रवाशांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे। दरम्यान संबंधित कंपन्यांवरही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली। आपले राज्याचे परिवहन मंत्री माननीय प्रतापराव सरनाईक यांनी सुद्धा बाईक टॅक्सीच्या विरोधात दंड थोपटून ते आमच्या रिक्षा चालकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिल्यामुळे त्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद। तसेच परिवहन आयुक्त कार्यालय आणि सायबर पोलीस स्टेशन, मुंबईचे सायबर पोलीस स्टेशनचे आयुक्त सर्वांनी मिळून संयुक्तरित्या बाईक टॅक्सीवरची कारवाई चालू केलेली आहे, त्याचं आम्ही सर्व स्वागत करतो। कुठेतरी आमच्या मागणीला यश आलेलं आहे आणि आम्हाला सरकारने पाठिंबा दिला आहे, त्याचा आम्ही धन्यवाद या मानतो। मोहिमेत नवसंघर्ष संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते। कारवाईबद्दल संघटनेने परिवहन मंत्री व आरटीओ प्रशासनाचे आभार मानलेत। लोकप्रबोधन मराठी न्यूज नेटवर्क महाराष्ट्र विभागीय उपसंपादक रमेश गिरीसर, नाशिक।